तर भावांनो, आज 31 जानेवारी आहे, म्हणजे महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि आपले चांगले लागणार आहे. म्हणून मी माझं मंगळसूत्र घालून, बॅन वॉच घालून आणि तेलाची बाटली बॅगेत घेऊन आता मी जाणार आहे भाऊ ऑफिसला. आणि ऑफिसच्या पहिले म्हणलं सकाळी सकाळी नाश्ता करू. तर आज त्यांनी मॅक्रोनीज बनवले होते. तर तुम्हाला वाटत असेल सकाळी कोण मॅक्रोनी बनवतं? ऐका ना, मला खायचे तर मी खाणार आहे. त्याच्यानंतर आलो मी शोरूमला. शोरूमला आल्याला केले भाऊ मी बोटं टाकून पंचिंग. त्याच्यानंतर भाऊ मी कम्प्युटरवरती थोडं काम करत होतो. एवढंच काम जमतं आहे, रिफ्रेश आणि F5. एवढं पण जर नसतं जमलं तर मग मी काहीतरी कुठंतरी वेगळाच कामाला असतो. पण आता भाऊ मी सेल्सला आहे. त्याच्यानंतर भाऊ माय लीड केले मी आता क्लीन, कारण की खूप इन्क्वायरी वाढल्या होत्या आणि बुकिंग कमी झालं होतं. 5 रिटेल तरी झाल्यात. अजून एक रिटेलला फाईल दिली. नंतर शोरूमला झाली होती थोडीशी गर्दी. पंच आणि सियरा बघत होते. काय माहीत नाही भाऊ कसं काय कम्पेअर होतं. जाऊ दे, आपलं झालं लंच टाईम. थोडासा केला लंच आणि 1 लंच आणि 2 पंच तर करणार होतो. थोडा टाईमपास करायला गेलो तर परत कस्टमर आले, म्हणले कलर दाखवा. तर म्हणले बघा एवढे व्हाईट कलर आहे, तुम्हाला कोणता पाहिजे ती गाडी सांगा, आपण बुक करू. त्याच्यानंतर भाऊ एवढे फायली काढली. त्याच्यानंतर एक फाईल दिली RTOला, 2 फायली दिली परत रिटेलला. आणि मग मी भाऊ बनवला आपला गेट पास, कारण की मला माझी डिफेंडर बघायला जायची होती की पेंट झाली का नाही झाली. तिथे येऊन कळलं त्याने पेंटच नाही केली. परत तिथं पचकावून आम्ही आलो परत आता ऑफिसला काही गर्दी कमी होत नाही. जाऊ दे, आपल्या कलिगचा बड्डे होता, बड्डे सेलिब्रेट केला आणि आज पण काही बुकिंग तर झाली नाही, पण जाऊ द्या, आपल्याला काढलं नाही हीच खूप मोठी गोष्ट आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जाऊ दे, काय राहू, दर महिना असंच चाललं आहे, दरवर्षी तसंच चाललं आहे. कधी ग्रोथ करणार?